श्री गणेशाय नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा आत्मरूप गणेशु स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तोच वंदू श्री चरण श्री गुरुचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जिव्हे सिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रसनो हे ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्व भेदे श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसुनी ठाय तय्ये वडे भाग्य उन्मेषासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तंबा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। नमस्कार, मी प्रतिभा विवेक बिवलकर डोंबिवलीहून बोलते। ग्रीनविल महाराष्ट्र मंडळ USA। आपण सगळी जण वेळेवर उपस्थित झालाय। मागच्या शनिवारी आपण ज्ञानेश्वरीची सुरुवात केली। नव्या वर्षाचा तुम्ही नवा संकल्प केलात। सध्या संक्रांतीचे दिवस आहेत आणि हे आध्यात्मिक संक्रमण तुम्ही केलाय असं म्हणायला हरकत नाही। एक चांगला संकल्प केलात आणि या वर्षभरामध्ये आपण ज्ञानेश्वरी मधील विविध विषय ऐकूया। ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला मी असं सांगू इच्छिते की सर्व काही ज्यांना सहज लाभतं, फारसे कष्ट करावे लागत नाही, कारण पाठच्या 3 पिढ्यांनी भरपूर मिळवून ठेवलेलं असतं, त्याला आपण खुश नसीब म्हणूया। काही जण अशी असतात की कितीही कष्ट केले तरी त्यांना काही मिळत नाही, ते बदनशीब असतात। आणि काही असे असतात की त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट करून बरंच काही मिळवलेलं असतं, ते नशीबवान असतात। असे 3 प्रकार सांगितले। आणि मग आजच्या आपल्या प्रमुख विषयाकडे वळूया। मागच्या शनिवारी मी इथे विषय मांडला होता की शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय। एखाद्या व्यक्तीवर तशीच वेळ प्रसंग आल्याशिवाय त्याची प्रवृत्ती बदलत नाही। शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। पण आज मात्र ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय मी सांगणार नाहीये, कारण तो सांख्य योग आहे आणि अर्जुन सतत दुसऱ्या अध्यायामध्ये हट्ट करून बसलाय की मी कर्मसन्यास घेतो। म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये दुसऱ्या अध्यायाचं नाव ज्ञान संन्यास योग असं दिलंय। म्हणून तो विषय जरासा नंतर सांगणार आहे, कारण आपण काही मिळवलं असलं तरच त्याचा त्याग करून आपण संन्यास घेऊ शकतो। ज्यानं काही मिळवलंच नाही तो कशाचा संन्यास घेणार हा मोठा प्रश्न असतो। म्हणून भगवद्गीतेचा मूळ विषय कर्म ज्ञान भक्ती मुक्ती, यापैकी पहिलं महत्वाचं आहे ते कर्मयोग। कारण बाळ जन्मलं
की पंच ज्ञानेंद्रियांनी डोळ्यानं बघू लागतं, कानानं ऐकू लागतं, पहिलं आधी नाकानं श्वास घेऊ लागतं, ते दूध पिऊ लागतं, त्याला आईचा स्पर्श कळतो आणि हा बाळ मोठा होऊ लागतो. बाळ मोठा झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं आणि नंतर तो भक्तीकडे वळतो. वर्षाचा बाळ झाल्याशिवाय त्याचे हात जुळत नाहीत, तो नमस्कार करत नाही. बाप्पाला मोरया कर आहे त्याला मग शिकवावं लागतं आणि मग तो करतो. म्हणून ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती असा भगवद्गीतेचा मूळ प्रवास आहे. त्यामधला आज कर्मयोग मी तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 2च्या अखेर, त्यानंतर अध्याय 3, 4, 7, 8 आणि 18 या अध्यायांमध्ये कर्मयोगा संबंधीचं विवरण आलेलं आहे. त्यापैकी 3रा अध्याय हा कर्मप्रधानच आहे आणि त्याचं नाव ज्ञानेश्वरांनी साधनारंभ असं दिलेलं आपल्याला दिसतं. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं ज्ञानेश्वरांनी आपल्या मतानं नाव दिलेलं आहे. 3रा अध्याय साधनारंभ, कर्मयोग जास्तीत जास्त विशद केलेला अध्याय म्हणजे 3रा अध्याय. आणि कर्मयोगाच्या अनुषंगानं मग 4, 7, 8 आणि 18 अध्याय. 18 अध्याय अशा प्रकारचा आहे की ज्यामध्ये कोणता विषय आलाच नाही असं नाही, असा तो भला मोठा 18 अध्याय. सगळे विषय पुन्हा एकदा 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी आणलेले आपल्याला दिसतात. मागच्या शनिवारच्या व्याख्यानामध्ये आपण एवढं लक्षात ठेवलं होतं की कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्धासाठी सकाळच्या वेळी एकत्र आले आणि अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करायला सांगितलं. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनानं जसं सांगितलं तसं रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला आणि अर्जुनाला पहिल्यानंच दिसले भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य. जिकडे बघावं तिकडे आपल्या सखीय मित्र परिवार, नातेवाईक आणि सगळे आपल्या कुरुकुलातलीच माणसं शत्रू म्हणून उभी ठाकलेली त्याला दिसली आणि त्याचं मन अतिशय विषण्ण झालं. त्यानं असं ठरवलं की युद्ध करण्यापेक्षा मी परत जातो आणि मी सरळ संन्यास घेऊन अरण्यात जातो. इथपर्यंतचा जो भाग शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आपण ऐकला होता आणि मग आपल्या असं लक्षात येतं की गीतेचं प्रयोजन हे धर्मशास्त्र, नीतिशास्त्र याच्यासाठीच असं आहे. तसंच कोणत्याही संकट प्रसंगी कसं वागायचं याचं जीवन तत्वज्ञान यामध्ये मांडलंय. अध्यात्मशास्त्र आहे, वेदानं दोन्ही मार्गांचं विवेचन केलेलं इथे दिसतं. हे 2 मार्ग आणि अधिक एक मार्ग, कांडत्रयात्मको वेदा, कर्म, उपासना, ज्ञान असं म्हटलंय. माणसाचं जीवन तत्वज्ञान उन्नती आणि सुख या आडव्या उभ्या धाग्यातून विणलं जातं. सगळी सुखसाधनं घरात आणली म्हणून माणसाची उन्नती झाली असं म्हणता येत नाही आणि उन्नती झाली म्हणून माणूस सुखी असतो असंही नाही. गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील केवळ संवाद नाही, तर जीवनाच्या महत्वाच्या प्रश्नांचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं सखोल विचार आहे. ते जीवनशास्त्र आहे. त्यामध्ये कर्म, अकर्म, धर्म, अधर्म, पाप, पुण्य, कर्तव्य, अकर्तव्य, पुरुष आणि प्रकृती, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर असा सर्व विचार आहे आणि सर्वकालीन सर्व समावेशक तत्व त्यात आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू क्षत्रिय आहेस, युद्धभूमीवर आहेस, म्हणून तू लढ, तेच तुझं आज कर्तव्य आहे असं सांगितलं असतं तरी खरं म्हणजे चाललं असतं. पण तेवढ्या उत्तरानं गीता हे शास्त्र ठरलं नसतं. कारण एखादा रोगी वैद्याकडे जातो आणि त्यावेळी वैद्य त्याच्याकडे दोन दृष्टीने बघतो. एक तर आत्ता आधी याचा रोग चटकन बरा व्हायला लागायला हवा म्हणून काही औषध 3 दिवसासाठी देतो आणि मग तो रोग पुन्हा उद्भवू नये म्हणून अधिकची उपाययोजना करतो. भगवंत अर्जुनाला असाच रणक्षेत्रावर तात्पुरता मार्ग न दाखवता पूर्ण जीवनशास्त्र सांगतात. गीता हे धर्मशास्त्र, नीतिशास्त्र ठरलं ते याच मुळे ठरलं. ज्ञानेश्वर महाराज अतिशय घरगुती दाखले देतात. अध्याय 3 मध्ये त्यांनी एकदा म्हटलं की सगळ्याच बायका जेवण करतात. ओ किती शिकलं सवरलं तरी घरातल्या माणसांसाठी जेवण करणं हे आपलं इति कर्तव्य आहे. पण आज आपल्याकडे पाहुणे यायचे, मग ते पाहुणे कोण आहेत? सासरचे आहेत का माहेरचे आहेत? फार दूरचे आहेत का जवळचे आहेत? मित्रमंडळींपैकी आहेत का? त्यातील कोणी गृहस्थाश्रमी आहे की नाही? आणि लहान मुलं कोणी आहेत? तरुण माणसं आहेत का? वयस्क कोणी आहे का? आणि येणाऱ्या पाहुण्यामध्ये जर कोणी वयस्क असेल तर त्याला काही पथ्यपाणी आहे का? या सगळ्याचा विचार करून लहान मोठ्यांना चालेल अशा प्रकारे स्वयंपाकाचा मेनू ती ठरवते. ते पाकशास्त्र आहे. अशा प्रकारे स्वयंपाक करणं सोपं नाही. गृहिणी आपलं कौशल्य पणाला लावून त्या दिवशी स्वयंपाक करते, त्याला पाककला म्हटलंय. नाहीतर आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळ्या करायच्या ठरवल्या आणि त्याच वेळी भजी, डाळीची चटणी, हरभरा डाळ घालून पडवळाची भाजी आणि वरण भात आमटी असा बेत ठेवला. सबंध स्वयंपाकामध्ये डाळच डाळ वापरली म्हणून काही ते हाय प्रोटीन डाएट होत नाही आणि ते पाकशास्त्र ठरत नाही. आपल्या असं लक्षात येतं की हे कसलं डोंबलाचं पाकशास्त्र. पण श्रीखंडपुरी सारखं पक्वान्न करायचं ठरवल्यावर त्याच्या जोडीला वरण भात, एक भाजी, पालेभाजी, मसाले भात, चटणी, लोणचं असे पदार्थ आपण वाढतो. ते खरं पाकशास्त्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो खरा शिक्षक असतो तो आपल्या विद्यार्थ्याला धडा समजावून सांगतो. त्या धड्यावर 2-4 प्रश्न विचारतो. त्याची उत्तरं मुलांना सांगायला सांगतो आणि मुलांनी एकदा का उत्तरं सांगितली की तो समजतो की त्यांना धडा समजलेला आहे असं तो समजतो. पाठ शिकवून झाला. नमुन्यादाखल 2 प्रश्न विचारले. सबंध धडा कोणी पाठ करून ठेवत नाही, त्याची प्रश्नोत्तर कोणी पाठ करत नाही. कारण एकदा का धडा समजला की परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न येऊ दे त्याचं उत्तर देता येणार असं मी चांगल्या पद्धतीनं शिकवलेलं आहे हे त्या शिक्षकाच्याही लक्षात येतं. तसंच भगवद्गीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय जीवनाच्या खऱ्या स्वरूपाची ओळख इथे करून दिलेली आहे. आपण प्रत्येक अध्याय ज्यावेळी जाणून घेणार त्यावेळी आपल्या जीवनातल्या कठीण प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्यामध्ये मिळतं. पावसचे स्वामी स्वरूपानंद अखंड ज्ञानेश्वरीचं वाचन करत त्यांना कोणी कोणतीही समस्या जर विचारली तर ज्ञानेश्वरीचं मनाला येईल ते पान उघडत आणि बरोबर त्या भक्ताच्या समस्येला उत्तर ते ज्ञानेश्वरीच्या आधारे देत असत. असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या समस्येचं उत्तर भगवद्गीता ग्रंथ घरात असेल तर मनाला येईल ते पान उघडा
त्या दिवशी तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर त्या पानावर मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, एवढं या ग्रंथाचं महत्व आहे. वेदांना सगळी समान आहेत. त्या काळी वेदाध्ययन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. गीता ही ब्रह्मरसाची मेजवानी, त्याचा आस्वाद सगळ्यांना घेता येईना, कारण भगवद्गीतेचे सुख फक्त संस्कृत जे जाणत होते त्यांनाच ती वाचता येईल. त्यामुळे सगळ्यांना कळावी अशा मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यात त्यांनी आपलं कर्तव्य काय, अकर्तव्य काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार मांडला. ज्ञान कधी व्यर्थ जात नाही असं त्यांनी सांगितलं. मिळवलेलं ज्ञान आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडतच. एक त्यांनी दाखला दिलाय की एकदा एका माणसानं बैलगाडीचा प्रवास केला आणि नंतर घोडागाडीचा प्रवास केला. त्याला आता बैलगाडीपेक्षा घोडागाडीचा प्रवास अधिक आवडू लागला. आज आपल्याला असं दिसतं की आपल्याला रेल्वे प्रवासापेक्षा सुद्धा विमान प्रवास अधिक आवडतो, कारण पटकन आपण जाऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. एखाद्याला मुंबई दिल्ली प्रवास करायचंय तर रेल्वेनं त्याला 20 तास लागतील, तर विमानानं 2 तास लागतील. साहजिकच तो प्रवास त्याला आवडतो, कारण माणसाला सुख म्हणजे काय ते चटकन समजू शकतं. ईश्वरावरची प्रेम आणि भक्ती आणि त्याचं आचरण हे प्रत्येक माणसाला जीवन साफल्याचा आनंद देतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या घरी पहिल्यापासूनच शंकर भक्ती होती. ते अनेक ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये राहिले होते. त्यामुळे ओम नमः शिवाय हा जप ते अखंड करत असत. पण नंतर मात्र विठ्ठलाची आणि त्यांची भेट झाली. आज सुद्धा शिवभक्त आणि वैष्णव भक्त यांच्यामध्ये भरपूर वाद असलेले आपल्याला दिसतात. खर तर 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी हा वाद ठेवलेला नाहीये. सगळे देव सारखेच, सगळ्यांचे भक्त सारखेच. आपल्याला आवडत्या देवतेची उपासना करा. माही पार्थ व्यपाश्चित्य येपस्यु पापयोनया स्त्रिया वैश्यास्तथा क्षुद्रास्तेपि याति परांगतीम. अध्यात्म भक्तीच्या क्षेत्रात सगळी समान आहेत. व्यक्तीचं मोठेपण कुळ, जात, धर्म, वर्ण, घेतलेल्या शिक्षणावर अवलंबून नाही, तर भक्तीचा अधिकार जनाबाईंसारखी दासी, कान्होपात्रासारखी गडिका, एकनाथांसारखे ब्राह्मण सगळ्यांना सारखेच आहेत. ज्ञानेश्वरीच्या आधारे ही भावनिक एकात्मता साधण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला दिसतो. गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञानप्रधान शास्त्र आहे आणि त्यासाठी कर्म उपासनेचा मार्ग ज्ञानेश्वरांनी उत्तमरित्या सांगितला. जे भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 43 श्लोक आहेत कर्मयोगावर, त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी जवळजवळ 276 ओव्या लिहिल्या आणि त्या कर्मयोगाचं विवेचन केलं. आपण 1 ऑगस्टच्या दिवशी लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील कर्मयोग, त्यांनी सुद्धा कर्मप्रधान असंच गीता रहस्य ग्रंथ लिहिला. ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ज्ञानेश्वरांनी या अध्यायाला साधनारंभ म्हटलं. कर्मयोग म्हणजे काय? निष्काम कर्मयोग, त्याचे गुणदोष, कर्मयोगाचं पालन कोणीही करू शकतो आणि कर्मयोग आचरायचा असेल तर युक्तीच्या गोष्टी कोणत्या वगैरे ज्ञानेश्वरांनी या अध्यायामध्ये मांडलं. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की कमलापती श्रीकृष्णा, तुझ्या मनात
अमुक एक कर्ता आणि अमुक एक कर्म असं उरत नाही. मग तू युद्ध कर, कौरवांची लढ, आपलं राज्य मिळव, असं तू मला का सांगतोस? कशासाठी हा आग्रह तू मला धरलायस की तू लढ म्हणून? एखादा रोगी वैद्याकडे गेल्यावर वैद्य त्याला काय काय खायचं ते सांगतो आणि काय काय खायचं नाही त्याची सुद्धा भली मोठी यादी सांगतो. आपल्याला हा अनुभव अनेक वेळा येतो की डॉक्टरकडे गेल्यावर काय काय खायचं नाही याची यादी भली मोठी असते. मग आपण म्हणतो की आता मग खायचं तरी काय? खाल्लंच नाही तर रोगी वाचणार कसा? तर औषध घेणार कसा? एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला नेऊन सोडलं तर त्याचं पुढे काय होईल? माकडाच्या हाती मद्याचा प्याला दिला तर आधीच मरकट त्यात मद्य प्याले, मग काय होईल? रोग आहे, बरा व्हायला हवा, औषध हवंय आणि तेही गोड हवं असं म्हणून चालत नाही. तर तशा या गोड शब्दात ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात की एखादी सासरी गेलेली मुलगी वर्ष 6 महिन्यानंतर प्रथमच माहेरी येते. पहिल्या लग्न झाल्यावर पहिल्या नवऱ्यासह माहेरी जाण्याचा अनुभव हा लक्षात ठेवण्यासारखा अनुभव असतो. कारण सगळी जण अतिशय बारीक नजरेनं या वधूवरांचं निरीक्षण करीत असतात की ही दोघं सुखात आहेत की नाही. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देत आहेत की वर्ष 6 महिन्यानं ही मुलगी माहेरी येते. आपली सगळी सुखदुःख आईला सांगते. सासरचे बरे वाईट अनुभव, होणारा त्रास, सासरच्या माणसांची वागणूक सगळं काही सांगते. आणि या सुखदुःखामध्ये तिला तिच्या आई इतकं जवळचं कोणी वाटत नाही. माझी आई हे प्रत्येकाच्या मनातलं एक वेगळं निधान आहे. त्या निधानाला धक्का बसलेला कोणत्याही मुलीला चालत नाही. आणि आईची जागा दुसरी कोणतीही बाई भरून काढू शकत नाही, हे तिला सासरी आल्यावर पहिल्यान कळतं. अर्जुन म्हणतोय भगवान श्रीकृष्णा, आता या रणक्षेत्रावर तू माझी आई आहेस असं समज, तू कामधेनू आहेस असं समज, आणि तुझ्याकडे अमृत कुंभ आहे. तर तुझ्यासारखा मला मित्र असताना या रणक्षेत्रावर मला काय कमतरता आहे? चिंतामणी रत्न हाती असल्यासारखं आहे. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म मार्ग सांगतात. ते म्हणतात कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग हे तिन्ही मार्ग आपल्याला मोक्षाकडेच नेणार. कर्म, ज्ञान, भक्ती, मुक्ती असं म्हटलंय. प्रत्येक मार्ग मोक्षाकडेच नेणार. आयुष्यभर विशिष्ट निष्ठेनं आपण वागत राहिलो की आपण कर्मयोग कशा पद्धतीनं आचरत आहोत हे कळतं. सगळे मार्ग सारखेच. एक दाखला दिलाय की जेवण काय, बनवलेलं जेवण काय, आणि ज्यापासून जेवण बनवलं जातं ते सगळं धान्य काय. धान्य कच्चं खाल्लं तरी आपली भूक भागेल आणि स्वयंपाक करून शिजवून खाल्लं तरी आपली भूक भागेल. पण आपल्याला चवीचं जेवण हवं असतं आणि आपण जेवण बनवून आपली भूक भागवत असतो. जशी ज्याची योग्यता तसं त्यांनी आपला मार्ग स्वीकारावा. पक्षी झाडावरच्या फळाला एका क्षणात पकडतो. त्याला दूरवरून कळतं की झाडावरचं हे फळ पिकलेलं आहे, तो ते खाऊन टाकतो. आपल्याला आपलंच घरचं झाड, पण आम्हाला अशा पद्धतीनं फळं काढता येत नाहीत. मग आम्ही एक एक फांदी धरत धरत, झाडावर चढणं सोपं नसतं, ज्याला ते जमतं ती माणसं एक एक फांदी धरत धरत झाडावरचं फळं काढतात. पण ज्यांना अशा प्रकारे झाडावर चढणं जमत नाही ते एका काठीला पिशवी बांधतात आणि त्या काठीच्या साहाय्यानं फळ खाली घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही मुंबईत राहतो, 4थ्या मजल्यावर
आमच्याकडे नाही झाड आणि नाही काठी, तर आम्ही फळं काय पाडणार? मग आम्ही अभ्यासक एक पिशवी आणि पैसे घेतो, बाजारात जातो, मिळेल ती फळं विकत आणतो, कापतो, एक एक फोड खाऊन समाधान मानतो. कारण शहरात राहायचं, या कर्माचा स्वीकार केल्यावर आपल्याला या गोष्टी करणं भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक समजण्यासारखा दाखला दिला. पहिल्या ह्याच्यात सांगितलं की झाडावरचं फळ चढून काढणं कर्मयोग, काठी न पाडणं ज्ञानयोग, आणि तसं ते पाडता येत नसेल तर झाडाखाली बसून राहायचं आणि फळ पिकून कधी खाली पडतं ती वाट बघायची म्हणजे भक्तियोग. दुसरं उदाहरण दिलं, तुम्हाला नदीच्या पहिलं तीरी जायचंय, एक तर पोहून जायचं, नाहीतर नावाड्यावर विश्वास ठेवून होडीतून जायला हवं, हा ज्ञानयोग. पण पोहता मला येत नाही आणि नावाड्यावर माझा विश्वास नाही की तो नीट मला पलीकडे नेऊन पोचविल का, मग ऐल तटावरच बसून राहा आणि तो होईल भक्तियोग. पोहत जाणे हा कर्मयोग, होडीतून जाणे हा ज्ञानयोग, आणि ऐल तटावरच हरिहरी करत बसणे हा होईल भक्तियोग. म्हणून ऐके पार्था, तया नैष्कर्म्य पदी असता, तया उचित कर्म हे सर्वथा त्याज्य नोहे. भूक लागली की जेवण हवं, जेवण हवं तर स्वयंपाक करायला हवा. स्वयंपाक न करून चालणार नाही, स्वयंपाक केला तर खायचा आळस करून चालणार नाही. एकदा का भूक लागली की आत्मतृप्त आत्मसंतुष्ट झाल्यावर थोडा वेळासाठी आपलं कर्म थांबतं. तसंच जीवनामध्ये भूतकाळाच्या आठवणी ठेवून, भविष्य काळाचं भान ठेवून वर्तमान काळात वागावं लागतं. एखादं कर्म मी करणार नाही त्याचा त्याग करून ते आपल्यापासून सुटत नाही. कारण कर्म कोण करवून घेतं तर आपलं शरीर आणि आपली प्रकृती. कर्म करणं हाच तर शरीराचा धर्म आहे. असं वाटतं की दिवसभर जर काय कामच नसतं तर आपण काय केलं असतं. भूक तहान या सगळ्या गरजा आहेत म्हणून तर आपण असा भरपूर वेळ दिवसभराचा त्यामध्ये घालवू शकतो आणि आपल्याला होईल तसं काम आपण करू शकतो. कर्म आपण बदलू शकत नाही. कानाने ऐकण्याचं, डोळ्यांनी पाहण्याचं, नाकपुडीनं श्वास घेण्याचं हे कर्म आपण बदलू शकत नाही, बंद करू शकत नाही. भूक तहान या पीडा थांबवू शकत नाही. झोप जाग हे सगळं आपल्याला पाळावं लागतं. एखाद्या रथावर आपण बसलो की प्रवास घडणार. वाऱ्याच्या झपाट्यात एखादं पान सापडलं की गरगर गरगर फिरणार आणि खाली पडणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कपाळ हा शरीराचा एक भाग आहे. त्यावर गंध लावलं, केशरी टिळा लावलात किंवा भक्ती मार्गाचा बुक्का लावलात, काही वेळानं ते हे सगळं पुसून टाकलं, नाही आवडलं, ओ गंध पुन्हा पुन्हा पुसता येईल, पण आपलं नशीब काय फोडून टाकणार, कपाळ काय फोडणार. कपाळावरच जे विधी लिखित आहे ते कोणालाही पुसता येत नाही, ते अटळ आहे आणि ते आपल्याला भोगावंच लागतं. सुरुवातीलाच तुम्हाला म्हणून तर सांगितलं, 3 पिढ्या मिळवून ठेवलं आपण, भोगलं ते आहेत खुश नशीब. जे जे भोग आहेत ते भोगावेच लागतात. एकदा का आपण एखाद्या वाहनात बसलो की आपल्याला पुढचा मार्ग दिसतो आणि आपण त्या शेवटच्या ठिकाणावर जाऊन पोचतो. आपण जीवनामध्ये सेवानिवृत्त आपण होऊ आणि मग मी काही करणार नाही असं कधी म्हणून चालत नाही. कारण श्वास तर घ्यावा लागतो, जेवण खाण करावं लागतं, आंघोळ पांघोळ कपडे हे सगळं बघावं लागतं. मग तुम्ही
रिटायरमेंट कशाची घेणार किंवा त्यामधून तुम्ही काय साधणार, तर हे सगळं करावं लागतं. उलट अनुभव असा येतो की सेवानिवृत्त व्हायचं ठरवलं तर तुमच्या वर बऱ्याच जबाबदाऱ्या आणि येऊन पडतात. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू, बाह्य भागी जरी रूढू लौकिकू जैसा. अंतर्यामी परमात्मी स्वरूपामध्ये जो लीन आहे, मनानं दृढ आहे, निश्चयी आहे, बाहेर चार सर्वसामान्य माणसांसारखाच वागतो आहे, तो निष्काम पुरुष मानावं. शरीराला आज्ञा हुकूम तो करत नाही, विषयाला भीत नाही. उभं राहिलेलं जे काम आहे ते क्रमाक्रमानं पार पाडतो, तो कर्मयोगी. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मयोग आणि क्रमयोग मांडला. मी क्रमयोग तुम्हाला नंतर सांगणार आहे. एक सुंदर दाखला त्यांनी दिला की चुलीवर चांगला विस्तव पेटल्यानंतर, अग्नी पेटल्यानंतर तुम्ही पातेलं ठेवणार. पातेलं चांगलं तापल्यानंतर त्यात तेल घालणार. तेल तापलं असं तुम्हाला समजतं जाणकारांना, मग तुम्ही त्यात मोहरी जिरं घालणार. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकून हळद घालणार. हळद जळू नये म्हणून लगेच त्यामध्ये थोडं पाणी टाकणार. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी हा सुंदर दाखला देतात की उगीच आपलं कसलंही ओलं पातेलं ठेवलं लगेच त्यात तेल घातलं असं चालत नाही. तापल्यानंतर, तेल तापल्यानंतर फोडणी करायचे. याला त्यांनी क्रमयोग म्हटलं. प्रत्येक कर्माचा एक विशिष्ट क्रम असतो आणि त्या क्रमानंच आपल्याला जावं लागतं. आपण उलट पालट काही जर केलं तर भाजून जाऊ आणि तो भोग भोगावा लागेल. त्याच्यापेक्षा क्रमयोग, कर्माला सुद्धा क्रम असतो, तो ज्यांनी त्यांनी पाळावा. कमळ आहे, कमळाचं पान पाण्यापासून दूर आहे, पण पाण्याच्या संगतीतच आहे असं आपल्याला वाटतं. आणि तसा कर्मयोगी सुद्धा असतो. तो सगळ्या कामं सगळी करतो, पण सगळ्यापासून अलिप्त असतो. आशा पाशातून मुक्त असतो. आपलं काम भलं की आपण भलं. उगीच नसत्या भांडणात तो पडत नाही, काही खुसपट काढत नाही आणि विहित कर्म करत करत कर्मबंधनातून तो मुक्त होतो. म्हणून जे जे उचित आणि अवसर करोनी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरतू. कर्तव्य कर्म विसरून, आपलं ध्येय बाजूला टाकून विपरीत कर्म जो करायला लागतो तो संकटामध्ये सापडतो. एकदा काही जण ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला म्हणाली, देवा, आम्ही या जगात कुणाच्या आधारानं राहावं? ब्रह्मदेव म्हणाले, वर्णानुसार सांगितलेला स्वधर्म हाच तुमचा आसरा. तुम्हाला जे कर्म झेपेल त्याचं निष्ठापूर्वक पालन करा. व्रत वैकल्य नियम करून मोक्ष प्राप्तीच्या इच्छेनं शरीराला पीडा देऊ नका. झेपत नसेल तर दूर तीर्थयात्रा करू नका. अनेक देवतांची उपासना, यज्ञ, आराधना, मंत्र, तंत्र, अनुष्ठान याची आवश्यकता नाही. माणसाचा जो धर्म आहे, स्वधर्म, हाच देव माना. तुम्हाला योग्य वाटतंय त्या देवतेची घरात आराधना करा. तुम्हाला जमेल झेपेल तशी करा, कारण स्वधर्माचरण हाच यज्ञ आहे. आणि हा यज्ञ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखाद्या पतिव्रतेसारखा असतो. पतिव्रता एकनिष्ठ असते. देवा ब्राह्मणा समक्ष आपल्या झालेल्या पतीची ती श्रद्धापूर्वक सेवा करते, त्याच्या हुकमामध्ये राहते, त्याच्यासाठी आपले घरदार, नातेवाईक, आई वडील यांना सोडून ती सासरच्या घरी येते. कारण तिला आता प्रेमाचा आधार हवा असतो, ओलावा हवा असतो आणि महत्वाचं म्हणजे सहजीवनाचं सुख हवं असतं. वैवाहिक जीवनाचा आनंद तिला भोगायचा असतो आणि म्हणून
सगळ्यांना दूर सारून ती सासरच्या घरी येत असते. ज्ञानेश्वर महाराज या अध्यायामध्ये सगळी घरगुती उदाहरणं ज्यावेळी देतात त्यावेळी आम्हा अभ्यासकांच्या असं लक्षात येतं की हा तरुण मुलगा इतकी उदाहरणं जाणीवपूर्वक देतो, स्वतःचा संसार केलेला नाही आणि तरी सुद्धा ही सगळी उदाहरणं ज्यावेळी ते देतात त्यावेळी त्यांची निरीक्षण शक्ती किती तीव्र होती हे आपल्याला कळतं. इथे पतिव्रतेचं उदाहरण त्यांनी दिलं ते एकनिष्ठतेसाठी दिलं. स्वधर्माचं पालन सुद्धा पत्नीसारखं एकनिष्ठतेनं केलं तर देव प्रसन्न होईल असं सांगण्यासाठी त्यांनी हा दाखला दिला. ते म्हणतात वसंत ऋतू हा खरं ऋतूंचा राजा. फळं फुलं वनश्री हिरवीगार दिसते. स्वधर्म नियमानं आचरलात की तुमचं घरी सुद्धा दैव समोर येऊन टाकणार. तुम्ही जर उन्मत्त झालात, तुमचं कर्म विसरलात, इष्टदेवतेचं पूजन, अग्नीला हवन, भुकेलेल्यांना अन्नदान, गुरुजनांचा सत्कार, अतिथींचा आदर, समाजाचं कल्याण हे सगळं जर डावललं आणि फक्त आम्ही आणि माझं कुटुंब एवढ्यात उपभोगात घडून गेलात तर फार धोका आहे. आयुष्य संपलं की प्राण शिल्लक राहत नाही. तसंच एकदा का तुम्ही हे सगळं विसरलात की तुमच्याकडे ऐश्वर्य असेल पण आचार विचार सुटतील आणि तुम्हाला स्वधर्म विसरल्यावर बऱ्याच गोष्टींचा नाश ठरलेला आहे. म्हणून स्वधर्म जे अजे, जे स्वधर्मेची विनियोगिजे, मग उरे ते भोगीजे संतोषेची. गुरु गोत्र विद्वान यांचं पूजन करा. योग्य वेळी दान धर्म करा. सध्या संक्रांतीचे दिवस आहेत. बारीक सारीक गोष्टीचं दान हे आपल्या संस्कृतीनं सांगितलंय. दसऱ्याला साधं हिरवगार आपट्याचं पान एकमेकाला आपण देतो. आता संक्रांतीला तिळगुळ देतो. तिळगुळाचा लाडू छोटासा केला जातो, फार मोठे लाडू कोण करत नाही. छोट्याशा देण्या घेण्यातला सुद्धा अपार आनंद आपण या सणातून मिळवत असतो. पितरांची आठवण ठेवा, श्राद्धादी कर्म करा आणि मग हे सगळं करून उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही तुमचा उपभोग घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाना प्रकारची पक्वान्न करून आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो. परमेश्वर ज्या अन्नाने संतुष्ट होतो ते अन्न सामान्य मानू नका. शरीराची भूक भागवणाऱ्या अन्नाची कधी निंदा करू नका. अन्नाला नावं खोड्या ठेवू नका. अन्न टाकू नका. आणि अन्न खाताना नावं खोड्या ठेवणार असाल तर ते अन्नच खाऊ नका. अन्न खाऊन झाल्यावर निंदा करणं हे फार वाईट आहे. अनेक जणांना अशी सवय असते की एकमेकाकडे जेवायला खायला गेल्यावर तिथे जाऊन भरपूर मजा करायची, खायचं प्यायचं, पातेल्या रिकाम्या होतात आणि आपापल्या घरी गेल्यावर काय ते जेवण होतं का म्हणून नावं ठेवायची. ज्या अन्नानं आपलं पोट भरतं हे अन्न कधी फुकट खायला मिळत नसतं. त्या अन्नाच्या दाण्याला 4 महिने स्वतःला बनवण्यासाठी काळ गेलेला असतो. अन्न हे जीवनाचा आधार आहे. अन्न ब्रह्मरूप आहे. अन्नावर सगळे प्राणी जगतात. त्यामुळे उरलेलं जे अन्न असेल ते तुम्ही कुत्र्या मांजरांसारख्या प्राण्यांना घाला. ते प्राणी सुद्धा आपण जगवू शकतो. वेदरूप ब्रह्म हे कर्माचं मूळ आहे. अन्न उत्तम असेल. भगवद्गीतेमध्ये या संबंधी खूप काही सांगितलेलं आहे. जे अन्न तुम्ही खाता तसे तुमचे विचार बनतात, तशी तुमची धारणा बनत जाते. आणि उत्तम जी गृहिणी असते ती सकाळीच 3 वेळा आपण जे काही खाणार आहोत त्यावेळी काय काय पदार्थ करणार आहोत आणि त्यातून पोषण मूल्य आपल्या कुटुंबाला काय काय मिळणार आहेत याचा सगळा
खटाटोप ती आधीच करून ठेवते, कारण तेच पदार्थ 3 वेळा कोणी खात नाही. सकाळीच करून ठेवलं आपलं, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या काय औषधाच्या गोळ्या नव्हेत. आपल्याला वेगवेगळं खाणं हवं वाटतं. हा आपल्या शरीराचा धर्म आहे. जे आवडलं ते बोलते. खावं, वाव. जे पचेल रुचेल ते धनशील खावं, आहे. असं म्हटलंय. एथ वडील जे जे करती, तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. आपल्या वडील माणसांनी हा आचार विचार पाळला. पिढ्यानपिढ्या आपण जो आचार विचार पाळला तोच आपण पुढे न्यायचंय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे तू माझंच उदाहरण घे, की मला कशाला काम करायला पाय, मला काय कमतरता आहे काय, मी पूर्ण पुरुष आहे, तरी मी माझ्या धर्माचे आचरण मी करतो. कारण मीच जर हातावर हात टाकून बसलो तर जगाची स्थिती काय होईल. सुंदर दाखला ज्ञानेश्वर देतात, की तान्ह्या मुलाला आईचं दूध कुठं कष्टानं पिता येतं, त्याला पक्वान्न देऊन उपयोग नाही. ज्याच्या अंगी एखादं काम करण्याची योग्यताच नाही, त्याला थट्टेनं सुद्धा कर्मयोगाचा उपदेश करण्यात अर्थ नाही. आज आपल्याला असं दिसतं की बरेचसे आई वडील मुलांना सांगतायत की तू ज्ञानमार्गी हो, किती ते तू ज्ञान मिळव, ज्ञान मिळवलंस की लाखो वारी पगार आणि पैसा तुझ्या घरात येईल, आणि मग घरात तू वेगवेगळी कामाला माणसं ठेवू शकशील त्या ज्ञानाच्या आधारे. घरातली कामं काय ती ठेवलेली माणसं करतील, आणि तू मात्र ज्ञानयोगी होऊन पैसा मिळव. सध्याच्या या काळामध्ये आमची अवस्था अशी झाली होती की कामाला ठेवलेली एक सुद्धा माणूस यायला तयार नाही, आजाराच्या भीतीन. मग जर आपल्या अंगात ते काम करण्याची धमकच नसेल तर काय अवस्था होईल, याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे, मी अधिक बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखला दिला की एखादा बहुरूपी सोंग आणतो, त्यात एक होतो राजा आणि एक होतो राणी. खर तर संबंध आयुष्यामध्ये त्यांनी राजवाडा बघितलेला नाही, राजा राणी कशी असतात माहित नाही, पण कुठेतरी चित्रात बघितलं तसं त्यांनी सोंग घेतलं आणि ते सोंग हुबेहूब वठावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आपल्याला शक्य होईल तेवढं कमी पडू न देता काम करण्याचा प्रयत्न हे बहुरूपी करत असतात. जो कर्मयोगी असतो तो दुसऱ्यांची कामं विनाकारण ओढवून घेत नाही. शुभ अशुभ कार्य नियमानं घडत असतात, त्यामध्ये तो पडत नाही. या कार्याचा करता मीच आहे आणि माझ्याशिवाय हे काम कोणी करूच शकणार नाही, असाही व्यर्थ अभिमान तो बाळगत नाही. कर्माचा अव्हेर करून व्यर्थ बडबड करत दुसऱ्याचा अनादर तो कधी करत नाही. कर्मयोगी असतात ते अविवेकानं कधीही वागत नाही, अज्ञान रूपी चिखलात फसत नाही. एखाद्या प्रेताच्या हातावर रत्न ठेवून जसा काही उपयोग नसतो, जन्मांधाला दिवस काय आणि रात्र काय सगळं सारखंच असतं. कावळ्याला चंद्रोदय पाहायला सांगणं मूर्खपणाचं असतं, कारण कावळ्याला रात्री दिसत नाही, तो चंद्रप्रकाशामध्ये उडत नाही. दिव्याकडे झेप घेणाऱ्या पतंगाला मरण ठरलेलं असतं. पतंग अंतवेळी दिव्याला आलिंगन घ्यायला जातोस, तसंच मूर्ख जी माणसं असतात ती कर्मापासून दूर पळतात आणि आत्मघात करून घेतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जी शहाणी सुज्ञ माणसं आहेत ती आपल्या शरीराचे फार लाड करत नाही, कारण सापाबरोबर कोणी खेळत नसतं आणि वाघाबरोबर कोणी गप्पा मारत नसतं. ओ लुटूपुटूच्या खेळामध्ये तुम्ही आग लावून बघितली तरी ती आग भडकणार, तुमचंच घर जळणार. रात्रंदिवस भरपूर कष्ट करून संपत्ती मिळवलीत आणि त्याचा काही खर्चच केलात नाही तर कोणाची तरी शेवट धन होणार. गावच्या वेशीपर्यंत
एखादा चोर आपल्याशी गोड गोड बोलत येतो आणि मग आपल्याला लुबाडतो, तशीच अवस्था होणार. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दाखला दिला की आपल्या जीवनामध्ये कर्मयोग महत्वाचा आहे. त्यामध्ये आपलं शरीर कधी कधी त्रास देतं, हे आपल्याला कळायला हवं. प्रत्येक शरीराची जी अवस्था आहे, बाल्यावस्था आहे, युवावस्था आहे, प्रौढावस्था आहे, वृद्धावस्था आहे, आपण एकदा का 40शीचं वय ओलांडलं की कोणी स्त्री पुरुष 25शीचा दिसत नाही. कितीही तुम्ही मग रंगरंगोटी करा, शरीर सजवा, तर अशा प्रकारे कोणी सजावट करून वय लपत नाही. त्याचबरोबर एकदा का वय ओलांडलं की लपाछपीचे उद्योग किंवा तो डाव आपण खेळत नाही. कारण कोणता खेळ कोणाला शोभून दिसतो, कोणतं काम कोणाला शोभून दिसतं हे ठरलेलं आहे. वस्तूचा मोह हा सुद्धा घातक आहे. तुम्ही खरे ज्ञानी, हुशार, संयमी असाल तर वस्तूंचा मोह फार बाळगू नका. कारण या वस्तू सगळ्या इथेच टाकून जायचंय आणि आपल्यानंतर त्या वस्तूंचा उपभोग घ्यायला पुढची पिढी तयार असेल का नाही, ही मोठी शंका आहे. दुसऱ्याची सुंदर घरं सजवलेली बघून आपलं घर कोणी जाळून टाकत नाही, तर स्वतःचं घर तसं सजवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर दाखला दिला की धर्माचरण हे खरं कर्म आहे. एखाद्या लग्न समारंभाला तरुण मुलींना नेलं आणि वधूच्या अंगावरचं तो सुंदर शालू त्या मुलींना आवडला, तर तसा शालू आपल्या लग्नात घेण्याचा हट्ट करायचा असतो. त्या वधूकडून तो शालू मागून आणून नेसण्याचा हव्यास कोणी बाळगत नाही. खूप छान दाखला दिलाय की तरुण मुलींना विवाह समारंभात न्यावं, जरूर न्यावं. त्यामुळे त्यांच्याही मनात आपलाही विवाह असा थाटामाटात होईल, आपण पण अशी वस्त्र घेऊ, दागिने घालू, अशा प्रकारचा हव्यास या तरुण मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की बहीण भाऊ एकाच घरात वाढतात, प्रत्येकाचा मार्ग मग वेगळा असतो. भाऊ भाऊजाईचा संसार सुखानं करायला बहिणीनं मदत करायची असते. भावाच्या घरी बहीण क्षणाची पाहुणी असते. तिनं खरं आपलं कर्तव्य करायचं ते आपल्या सासरी जाऊन आपला संसार चांगलं करण्याचं कर्तव्य करायचं, म्हणजे भाऊ भाऊजाईला सुद्धा आनंद होत असतो. सर्वज्ञ ही जे होती ते उपाय जाणती, तेही परधर्मे व्यभिचारती कवणे गुणे. सगळं ऐकलं, भगवंत बोलतायत, अर्जुनानं ऐकलं आणि श्रीकृष्णानं प्रश्न केला, श्रीकृष्णा तू सांगतोस हे सगळं खरं आहे, हिताच आहे, ज्ञानी लोक हे सगळं समजतील, तरी सुद्धा काही लोक चुकीच्या मार्गानं का जातात? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे त्याचं कारण आयत्या वेळी त्यांच्या जवळ येणारा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 रिपू आहेत. कोणता ना कोणता रिपू डोकं मध्ये मध्ये वर काढतो असतो. असं कोणी घरामधली सगळी संत माणसं नाहीयेत. कधी कोणाला क्रोध होतो, कधी लोभ होतो, मोह, दुसऱ्याबद्दल मत्सर वाटतं, हे सगळं व्हायचं. जिवंत माणसाचीच ती लक्षणं आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की हो, काम क्रोधाची बहीण आहे भ्रांती. त्रैलोक्याला खाऊन ती आपली भूक भागवते, सुतावरून स्वर्ग गाठते, उलट सुलट चर्चा करते. तृष्णा किंवा तहान ही तिची दासी. या दासीला काम क्रोध लोभ मोह यांच्या घरी फार मान. या सगळ्या मायारूपी जालामध्ये साधू पुरुष सुद्धा भ्रष्ट होऊ शकतात. तिथे आपल्या संसारी माणसांची काय कथा?
साधू पुरुष सुद्धा भ्रष्ट होता, त्याची उदाहरणं आजकाल फार घडायला लागली आहेत. बरेचसे आजचे साधू संत तुरुंगात असलेले आपल्याला दिसत आहेत. मग आपण काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की पाण्या वाचून बुडणारं, आगी वाचून जळणारं, फासाशिवाय पकडलं जाणारं, कामक्रोध हे रिपू आहेत, चंदनाच्या मुळाशी सापाचं वेटोळं असणार, पोटातल्या गर्भाभोवती नाळ असते, सूर्याबरोबर प्रकाश येतो, अग्नी बरोबर रखा असते, आरशावर दुरळा असतो, धान्याला कोंडा असतो, तसंच माणूस म्हटला की कामक्रोध असतो. पण जो खरा ज्ञानी असतो तो या कामक्रोधाला आटोक्यात ठेवण्यासाठी सतत कर्म करत राहतो. ज्याला काय काम करू असा मोठा प्रश्न असतो, त्याच्या पुढ्यात कामक्रोध येऊन ठेकतात. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रबुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. ओ म्हणून तर ज्ञान अगाध आहे, कामक्रोधाने सगळं गढूळ झालंय आणि हे कामक्रोध आपला नाश करतात. गीता कर्म प्रधान शास्त्र ठरली. आपण लहान मुलांना सुद्धा असं करू नको, तसं करू नको असा उपदेश करत नाही. कारण तू डोकावून बघू नको म्हटलं की मूल खिडकीशी जाऊन डोकावून बघतं. अरे हे खाऊ नको म्हटलं की ते खाणार. ठरलेलं आहे, आम्ही जे करू नको म्हणणार ते करणार. त्याच्यापेक्षा तू काय कर ते आम्ही सांगतो. तू खरं बोल, चांगलं वाग, मोठ्यांचा आदर ठेव, त्यांना नमस्कार कर. मग मूल तसं अनुकरण करू लागतं. कारण एखादी गोष्ट करू नको म्हटलं की आपल्या मनाला वाटतं की का करू नको, मी ती करणार. एखादा पुन्हा ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या अध्यायामध्ये वैद्य आणि रोग्याचं उदाहरण देतात. एक रोगी वैद्याकडे गेला आणि त्या वैद्यानं म्हणाला, हो मला ताप येतोय, सर्दी आहे, डोकं दुखतंय, हातपाय वळतायत, डोळ्यांची आग होते, काही खायला नको वाटतंय. वैद्याने तपासलं आणि ते म्हणाले, तुझा ताप आधी बरा होईल असं औषध देतो, कारण ताप फार वाईट, ताप गेला की तुला बरं वाटणार. प्रत्येक व्याधीला कधी स्वतंत्र औषध नसतं. तरी हा रोगी वैद्यबुवांना म्हणाला, डोळ्यांची फारच आग होतीये, तर या डोळ्यांची आग आधी कशी कमी होईल ते मला सांगा. ती खरं तर तापामुळे होत होती. त्यावेळी मात्र वैद्यराज चिडले आणि ते म्हणले, वैद्य तू कामी, जर वैद्याकडे तू गेलास, औषधोपचारासाठी गेलास, तर आता त्या वैद्याच्या पुढ्यात तुझी हुशारी आणि मडकं तोडकं ज्ञान पाजळू नको. शिक्कामोर्तब झालेलं ज्ञान हे खरं ज्ञान असतं. ज्याच्या हातामध्ये सर्टिफिकेट नाही ते कसलं ज्ञान, त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हा दाखला देताना म्हटलं. आणि या अध्यायाच्या शेवट एक सुंदर दाखला दिला. ते असं म्हणाले, एक आंधळ्यांची मालिका भीक मागायला निघाली. त्यामध्ये 6 आंधळे होते आणि एक माणूस मात्र डोळस होता, पण त्याचा हात मोडलेला होता. त्याला एकच हात होता, एक हात नव्हता. त्याला दृष्टी असल्यामुळे या 6 आंधळ्यांनी त्याला पुढे केलं आणि पाठूने त्याला पकडून आंधळे एकमेकाला धरून धरून निघाले. आंधळ्यांची मालिका आपली रेल्वे गाडीचे डबे असतात ना, तसे निघालेले आहेत. त्या पहिल्या माणसाला, ज्याचा हात तुटका आहे, त्या माणसाला क्षणात असं वाटलं, माझ्यावर 6 आंधळे अवलंबून आहेत, तर मी जर यांना टाकून धावत सुटलो तर. क्षणात विचार मनात आला. पण तो डोळस माणूस तसं करत नाही, कारण त्याला माहित आहे आपण धावत जाऊ शकतो, पण हे पाठचे आंधळे कोलमडणार, फरफटणार. हाच विचार खरा कर्मयोगी करत असतो की मी एखादं काम टाकलं तर
मी हे काम न केल्यामुळे इतरांना त्रास होईल, दुःख होईल, त्यांना काळजी वाढेल आणि शेवटी आपण आता को विधी को निषेधा अशा स्थितीत येऊ की जर विधी निषेध तारतम्य राहिलं नाही तर क्षणात विचार मनात येऊन हात मोडका माणूस धावत निघाला असता तर त्याच्यावर अवलंबून असणारे 6 आंधळे असे फरफटत गेले असते. म्हणून आपण असं वागून उपयोग नाही. कसं वागावं तर ज्याचं अनुकरण होणार, ज्याचं मार्गदर्शन ठरणार, जे आपल्याला चांगलं काम केलं असं म्हणणार. म्हणून आचरण हे सत्कर्माचंच हवं. ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या लिहिल्या, मार्गे अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटाचा धर्मू जैसा आचरोनी. मी आधीच तुम्हाला गोष्ट सांगितली, त्यामुळे या ओव्यांचा अर्थ तुम्हाला पटकन कळेल. मार्गे अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटाचा धर्मू जैसा आचरोनी. हा गा ऐसे जरी न किजे, अज्ञाना काय उमजे, तिन्ही कवणे परी जाणीजे मार्गात या. एथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. हे ऐसे ऐसे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. आज कर्मयोगा संबंधी ज्ञानेश्वरांची 3ऱ्या, 4थ्या, 7व्या, 8व्या, 18व्या या अध्यायामध्ये आलेले दृष्टांत, दाखले, गोष्टी संगत संगत मी हा कर्मयोग ज्याला ज्ञानेश्वरांनी आपल्या परी त्यांनी प्रत्येक अध्यायाला वेगवेगळं नाव दिलं. त्यांनी या अध्यायाला साधनारंभ असं म्हटलं. हा साधनारंभ इथे संपतो आहे. मला असं वाटतं की उदाहरणं, दाखले आणि गोष्टी याच्यामुळे खूप मोठं तत्वज्ञान, कांडत्रयात्मको वेदा, कर्म उपासना ज्ञान, कर्म ज्ञान उपासना आणि शेवट मुक्ती, हा जो भगवद्गीतेचा प्रवास आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणाले हे तुम्हाला समजलं असेल. आता शेवट मी आशुतोष चित्राव यांच्याकडे 18 ओव्यांमधली एक ज्ञानेश्वरी पाठवून दिली होती. तुम्ही ज्ञानेश्वरीचे हे पाठ चालू असताना जर रोज एकदा ह्या 18 ओव्या जर का वाचल्यात तर हळूहळू 18 ओव्यांची ज्ञानेश्वरी तुमची सुद्धा पाठ होऊन जाईल. हे सगळं ऐकता ऐकता अगदी सोप्या शब्दातल्या ओव्या आहेत. एक अभ्यासक आहेत चिपळूणकर म्हणून पुण्याचे, त्यांनी जशी 18 श्लोकी भगवद्गीता आहे तसं 18 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्यातल्या 5 ओव्या म्हणते आणि सांगता आरतीनं नेहमीप्रमाणे होईल. या ओव्या मी पाठवून दिलेल्या आहेत तुमच्यापर्यंत, त्या येतील किंवा आल्याही असतील. कसं म्हणायचं तेवढं फक्त सांगते. विषाद वाटे धनंजयाला, मारू कसे आप्त, कृष्ण वदे तू करी कर्तव्या, नको धरू खंत, येथे नाही कुणी कुणाचे सोडून दे मोहा, कर्म करिता मिळेल अंती मोक्ष तुला रे महा, युद्ध करणे हे तर आहे काम क्षत्रियाचे, शस्त्रा हाती घेऊन करी तू कारण धर्माचे, जे देहाने कर्म होतसे ते न बाधते आत्म्याला, सकल कर्मे अर्पुनी मजला होसी तू मोकळा, शुभ कर्माने स्वर्ग प्राप्ती, अशुभाने ती नरक गती, हे उमगता ब्रह्मपदाला पार्था जाशील तू अंती. या चालीवर या 18 ओव्या तुम्हाला गाता येतील. श्री कृष्ण गोविंद रे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते,
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी चेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणधुणती नूपुरे चरणी भाकरिया, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। लंबोदर पीतांबर फणीवर पंचवना, सरळ कुंड वक्र तुंड श्रीनयना, दास रामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत अनुवेदना माझा, आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद कुंभरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा प्रगट प्रिय बोले, विश्व ब्रह्मची केले, नाम जनार्दनी पायी जगची ठेले, आरती ज्ञान राजा धूप दीप झाला कर्पूर आरती, देवा कर्पूर आरती, हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती, द्वारकापती बसले रुक्मिणी पती, बसले रुक्मिणी पती, दीप झाला कर्पूर आरती, कर्पूरवडी सममान समाधे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे, कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे, कापूराची लावली नव्हती भावे वाढी, देवा भावे वाढी, द्रौपदी झाला कर्पूर आरती, भावकडे ना देवकडे ना नाकडे काही, देवा नाकडे काही, शब्द फुलाची कुंकुमाला काही, मूर्ती नाम नेत्री नाम आई मूर्ती, देवा आई मूर्ती, द्रौपदी झाला कर्पूर आरती, कलिंग टांगण चरण त्वमेव माता पिता त्वमेव 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 विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव, हरे नमाचान्द्रिये वादिजात्मनामा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री कृष्णार्पणमस्तु।
धन्यवाद.